अतिशय उत्साहात प्री वेडिंग करत असताना त्या मुलीचा मृत्यू झाला। नक्की काय झालं हे सांगतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज बघा। मालेगाव जिल्हा वाशिम ची मुलगी आणि डोणगाव जिल्हा बुलढाणा येथील मुलगा प्री वेडिंग साठी गेले होते। बाहेर 43 डिग्री एवढं भयानक तापमान होतं आणि तशाच निसर्गरम्य परिसरात हे शूट करायला बाहेर पडले होते। कार मध्ये एसी होता, अर्थातच आतलं तापमान 18 ते 20 डिग्री होतं आणि अचानक शूट साठी गाडी थांबली आणि तिने काही सेकंदातच 43 डिग्रीच्या रणरणत्या उन्हामध्ये प्रवेश केला। काही मिनिटातच शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी मेंदूवर पडलेला ताण आणि यामुळे तिला थर्मल शॉक या स्थितीला सामोरं जावं लागलं। मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस हा भाग शरीराचं तापमान नियंत्रित करतो। अचानक 18 डिग्री ते 42 डिग्री या तापमानाच्या मोठ्या बदलाने शरीराला धक्का बसतो, ज्याला हीट शॉक असंही म्हणतात। त्यामुळे मेंदूचे सेन्सर्स ओव्हर सिम्युलेट होतात, चक्कर येणे, हँग होणे ही प्रकार घडतात। एसी मध्ये आकुंचन पावलेल्या रक्तवाहिन्या अचानक प्रसरण पावतात, बीपी लो होऊ शकतं आणि आधीच शरीरात पाणी कमी आणि त्यात अति घाम, यामुळे डिहायड्रेट व्हायला लागते बॉडी। मुलीच्या बाबतीत हेच घडलं आणि अखेर तिचा मृत्यू झाला। राहिले फक्त अश्रू। प्री वेडिंगच्या वेळेला प्रत्येक फोटोग्राफरनं ही सांगितलेली घटना लक्षात ठेवून स्वतःचं टाइम टेबल ठरवायला पाहिजे। मित्रांनो, हीट वेव्हमुळे जर जीव जाणार असेल तर त्या मेमरीज उन्हात आत्ताच शूट करणं आवश्यक आहे का, की थोडंसं थांबूया? एकदा विचार करा। सोशल मीडियाच्या दबावाखाली निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन आपलं तेच खरं असं आपण करतोय का? एकदा विचार करा आणि जर तुम्हाला पटलं तर तुमच्या जवळच्या व्यक्तीला प्लीज ही गोष्ट शेअर करा।